या पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं ना तर वर्षभर अजिबात खराब होणार नाही। सर्वात आधी आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहे मस्तपैकी, त्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि छान मस्त बारीक चिरून घ्यायचे आहे। अशा चिरून झाल्या साधारण या 2 किलोच्या कैऱ्या आहेत। आता आपल्याला मसाला तयार करायला घ्यायचा आहे। मी तेल तापत ठेवले एक साईडला, नंतर आपण मसाला काढून घ्यायचा। लवंगा, मिरे, मीठ, मोहरीची डाळ, लसूण, हिंग, लाल तिखट आणि मीठ। आता आपल्याला शोप घ्यायची। शोप मिक्सरमध्ये थोडीशी अशी जाडी मोठी वाटून घ्यायची। जाडी मोठी वाटून झाल्यानंतर मोहरीची डाळ घ्यायची। माझ्याकडे जुनी नवी दोघं होते म्हणून मी दोघं टाकले। एक वाटीभर मोठी वाटी घ्यायची, साधारण ही आपल्याला 100 ग्रॅम 125 ग्रॅम असेल मोहरीची डाळ। एक वाटीभर आपल्याला लाल तिखट घ्यायचे। आता लवंगा, मिरे यांची आपण पेस्ट करून घ्यायची। आता पोहे खायचे 2 चम्मच असतील, हा थोडा मोठा चम्मच आहे। 2 चम्मच लवंगा, 2 चम्मच मिरे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची। नंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूण। लसूण मला आहे ना माझी आजी जाडसर ठेवायची थोडा लसूण, म्हणून मी अर्धा लसूण मिक्सरमध्ये वाटून घेते आणि थोडासा राहू देते लोणच्यामध्ये वरतून, म्हणजे कसा छान लागतो तो। जेव्हा तो मुरतो ना 2-3 दिवसांनी तेव्हा त्याची चव अप्रतिम लागते। आता याला आपण बारीक वाटून घ्यायचं, जास्त पण बारीक नाही करायचं, असं थोडंसं दरदरा राहू द्यायचं। आता याला छान मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली की झालं। आपलं तेल गरम झाले, त्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 चम्मच छोटा चमचा पोहे खाण्याचा मेथी टाकायची। मेथी चांगली कडकडायला लागली की लगेच आपल्याला मोहरीची डाळ टाकायची। आणि एवढं लक्षात ठेवायचं की तेल अगदी जास्त प्रमाणात कडक नको उकळतं। तेल जर राहिलं तर ते कसं जळून जातं लोणचं, म्हणून हे थोडं किंचित गरमही पाहिजे आणि जास्त उकळतं पण नको। आपण याच्यामध्ये जे मटेरियल काढून घेतलेलं होतं ते सगळं टाकून घ्यायचे, फक्त तिखट हळद सोडून। एक लसूण टाकायचा, लवंग मिऱ्याची पावडर टाकायची, शोपची पावडर टाकायची आणि आता हे लसूण बारीक वाटलेला आहे तो पण आपण याच्यात टाकून घ्यायचा। तो छान मस्त असं तळून घ्यायचा आहे, बघा असं तळून आला पाहिजे त्याच्यामध्ये। आता हे थोडंसं थंड व्हायला लागलं की त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मोठा आपला वरण वाढतो त्या चमच्याने 1 मीठ, किंवा आपल्याकडे कप असेल कपाच्या मापाने टाकू शकतो। जर 5 किलोचा असेल तर 5 किलोला पूर्ण 1 चहाचा कप असतो छोटा मधला, तो टाकून द्यायचा। आता हे 2 किलोचे म्हणून मी 1 चम्मच भर टाकला। आता याच्यात हिंग पण टाकून घ्यायचं आहे। छान मस्त असं खरपूस भाजलं गेलं बघा। आता थोडं तेल गार झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल तिखट। लाल तिखट पण छान तळून घ्यायचे त्याच्यातच। तिखट तळून झालं, आता थोडं गार व्हायला लागलं की त्याच्यामध्ये टाकायची हळद। हळद 2 चम्मच टाकायची, छान मस्त पलटवून घ्यायचे आणि थोडं गार व्हायला लागलं की त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 चम्मच साखर। साखर जर टाकली तर लोणचं खराब होत नाही, याला बुरशी लागत नाही। जास्त नाही टाकायची, 2च चम्मच टाकायची, कारण याच्याने ना लोणचं एकदम छान राहतं आणि कैरी जी असते तिला पण वातळापणा येतो, म्हणजे ती खाण्यासाठी पण छान लागते। आता आपण कैरीची हा मसाला चांगला खूप गारू द्यायचा, जवळजवळ 2-1 तासापर्यंत। गार झाल्याशिवाय याच्यात कैरी कालवू नका, नाही तर काय होतं लोणचं जी कैरी असते ती पाणी सोडून देते आणि ते लोणचं लवकर खराब व्हायचे चान्सेस होऊन जातात। म्हणून जी मसाला जो तयार करू त्याला छान गारू द्यायचं, मग नंतर कैरी कालवायची। आता मी 2-3 तासानंतर आता याच्यात कैरी टाकून देते। हळूहळू तुम्ही बघशाल त्याप्रमाणे मी याच्यात कालवून घेते। थोडी छान मस्त मिक्स करून घ्यायचे एकत्र। आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू। एकदा तुम्ही अशा पद्धतीने लोणचं करून पहा, एकदम छान लागतं आणि एकदम बढिया लागतं।